ग्रामस्थ कोटपडसोड विरुद्ध काळीश्री कळपस्ते अशा प्रकारचा आपण सामना पाहतोय. टॉसचा बॉस कोण ठरतो ते आपल्याला पाहायचंय. टॉसचा बॉस ठरतो तो संघ आहे ग्रामस्थ कोटपडसोडे आणि निर्णय घेतला जातोय. मैदान स्वीकारलं जात आहे आणि चढाईकरिता पाचारण केलं जात आहे प्रतिस्पर्धी संघाला म्हणजेच काळीश्री या संघाला. प्रारंभ करायचा आहे. कळपस्ते संघ आपण सज्ज राहायचं आहे. चढाई सुरू होणार आहे. दोन्ही संघांकरिता आपण टाळ्यांच्या गजरात शुभेच्छा देऊयात. महिला आघाडी रत्नागिरी जिल्हा अध्यक्षा आयुष्यमान प्राध्यापिका स्मिता गवाळे यांनी हे पुरस्कृत करण्यात आलेलं आहे. मात्र पहिली चढाई आहे उंच भुरा चढाईपटू किरण चढाई करणार आहे. दोन्ही संघांना विनंती आहे आपला 12वा खेळाडू आमच्या दिशेने पाठवा. दोन्ही संघ ज्यादा खेळाडू आमच्या दिशेने पाठवायचा आहे. ग्रामस्थ चला आपला येऊ दे. बोनस या ठिकाणी टिपला जातोय. पहिल्या चढाईमध्ये चांगल्या प्रकारचा प्रयत्न आहे. चढाई करण्याची जबाबदारी असणार आहे ती मंगेशच्या खात्यावरती. मंगेश घुबड पाहते कशा प्रकारची ही चढ़ाई करते होते. यहाँ पर कोशिश कर रहे अंदर जाने की कोशिश करते हुए. ये रेड है, ये पहली रेड है, पहली हाथ. लेकिन इस बार ये देखिए अटैक करने की कोशिश, लेकिन अभी तक कोई भी अंक नहीं. मित्रांनो माजी खेळाडू आणि मध्यवाडीचे सुपुत्र सुरेश लाड यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक आहे. एका चढाईत 3 गुण प्राप्त करणाऱ्या चढाईपटू करतात. दोन्ही संघांकरिता ही संधी असणार आहे. किरण मात्र पहिल्या चढाईत पहा त्या ठिकाणी त्याने गुण प्राप्त केला होता. मात्र त्याला त्यानंतर पकडले जात आहे. सूरज वाशिमकर व्यासपीठावरती आणि त्याचं पारितोषिक स्वीकारत जाईल. चढाई मात्र पहिल्या डब्यातली आहे. सोहम करणार आहे ती म्हणजेच कळपस्तेकडून चढाई आहे. कोटपडसोडेकडून क्षेत्ररक्षण लावलं जात आहे आणि कोटपडसोडे संघाचा मात्र हा चांगला प्रयत्न आहे. छटापटीचा प्रयत्न केला जातोय. छान पद्धतीने तो या ठिकाणी प्रत्युत्तर देतो. 4 नंबर त्याचे घेतलेला हा चढाईपटू अच्छी कोशिश करते हुए. लेकिन इस बार देखेंगे खाली हाथ वापस होते हुए. सिद्धेश यहाँ पर रेड करने के लिए तैयार है जिनके पास जरूर मौका मिलता है. इस बार ये देखिए गलती करते हुए कोई भी जरूरत नहीं थी, लेकिन इस बार ये जल्दबाजी में आउट होते हुए. एक अंक करने के लिए थर्ड रेड डू और बाय के लिए यहाँ पर रेड है. पहाड़ डू और बाय ची चढाई आहे. या चढाईत मात्र अवघ्य अशा प्रकारची चढाई केली जाते. कळपस्तेकडून ही चढाई खोलवर जातो. बोनस टिपण्याचा या ठिकाणी दावा केला होता. मात्र अंतिम क्षणाला त्याला समजतंय की आपण बोनस टिपलेला नाहीये आणि बोनस न टिपल्यामुळे तो परततोय. परंतु बोनस टिपल्याची कोड केली जाते. बोनस प्राप्त होतोय. ज्या किरणला मागच्या चढाईमध्ये पकडलं होतं अशा प्रकारचा चढाईपटू या ठिकाणी ही चढाई करतोय. उंच भुरा चढाईपटू आहे. टॅकल केलं जातं की तो या ठिकाणी सुरक्षित परत जातो, गुण घेऊन जातो की निरंकुश जातो हे पाहणं गरजेचं आहे. मात्र या ठिकाणी चांगला प्रयत्न अप्रतिम बॅक किक करतोय आणि बॅक किक मध्ये या ठिकाणी एका खेळाडूला तो गारद करतोय आणि 1 गुण आपल्या खात्यात देतोय. चढाई मात्र एकाच चढाईमध्ये 3 गुण प्राप्त करणाऱ्या चढाईपटूकरिता 251 रुपयांचं पारितोषिक असणार आहे. ते म्हणजे सुरेश लाड मध्यवाडी यांच्याकडून. चढाईपटू बाद होतो. 1 नंबर जसे घेतलेला चढाईपटू किरण जाधव ही चढाई करणार आहे. कोटपडसोडे संघाचा हुकमी अशा प्रकारचा चढाईपटू आहे. सुरुवातीपासूनच त्याने आपल्या खेळाचा प्रारंभ केला आणि या प्रारंभापासूनच अतिशय चांगल्या पद्धतीने चढाई सजवली आणि आपले जे गुणांचे पायड आहे ते जड करण्याचा प्रयत्न करतोय. किरकोळ शैली दिसती आहे परंतु उच्च गुणा अशा प्रकारचा हा चढाईपटू. 3 नंबर जसे घेतला चढाईपटू योगेश ही चढाई करतोय. कळपस्ते संघाची ही चढाई 2-2-2 आणि 1 अशा प्रकारचा क्षेत्ररक्षण रेड करने की जिम्मेदारी इस खिलाड़ी के कंधों पर है. लेकिन इस बार देखेंगे ना तो खाली हाथ वापस आते हुए. खाली हाथ वापस आने के बाद अब रेड की जिम्मेदारी सिद्धेश के कंधों पर. पिछली बार भी देखेंगे ना इसके पीठ के ऊपर क्या नंबर देखेंगे तो 7 नंबर का खिलाड़ी है. जब 7 देंगे ना सिद्धेश तो यहाँ पर कोटपडसोडे का जो मैच जीतने का जज्बा है वो भारी रह सकता है. तो इसी तरह से कोटपडसोडे की टीम महाकरी कुंभारली
वाशिटकर आपण व्यासपीठावरती यायचंय. सूरज वाशिटकर ज्याने पहिल्या उपांत्य फेरीमध्ये एकाच चढीत 3 गुण प्राप्त केले होते. त्याच्याकरिता प्रकाश रेड 2.10ची चढली असणारी ती किरणला मात्र या 30 सेकंदांमध्ये 1 गुण प्राप्त करूनच आपल्या क्रीडांगणात परतावं लागणार आहे. अन्यथा त्याला मैदानाच्या बाहेर जावं लागणार आहे. ही थर्ड रेड 4 खेळाडू मैदानात आहेत आणि 4 खेळाडू मैदानात असताना गुण प्राप्त करणं कठीण असतं. मात्र किरणला ब्लॉक केलं. सोन्या आहे. प्रसिद्ध उद्योजक अलोक मोहिते यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. ज्यांनी या प्रथम या स्पर्धेतले द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक रोख रक्कम 10,131 पुरस्कृत केले. अशा प्रकारचे अलोक मोहिते यांचं आगमन झालेलं आहे. त्यांचं आम्ही अत्यंत मनापासून स्वागत करतोय. अलोकजी मोहिते यांना विनंती आहे आपण विचार मंचावरती स्थानापन्न व्हायचंय. त्याचबरोबर त्यांच्या समवेत आलेले प्रसिद्ध उद्योजक नितीनजी ठसराळे यांचं देखील या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांचं देखील आम्ही अत्यंत मनापासून स्वागत करतोय. वेलकम सर. आम्ही आपलं अत्यंत मनापासून स्वागत करतोय. त्याचबरोबर सूरज वाशिटकर या ठिकाणी दाखल झालेलं आहे. त्याचं हे पारितोषिक या ठिकाणी वितरित करण्याची विनंती करणार आहे. प्रकाश सुरेश लाड यांना विनंती आहे आपण हे पारितोषिक वितरित करावं. सुरेशजी लाड सूरज वरती जायचं आहे. एक चांगली चढ़ाई खोलवर जाऊन तो प्रयत्न करतोय. अच्छी कोशिश है. इस बार देखेंगे क्या करते हैं. इस रेड में देखेंगे अच्छा परफॉर्मेंस करने की जरूरत है. लेकिन देखेंगे हेड टच करने की कोशिश अंदर तक गए थे लेकिन इस बार अच्छा टैकल बीच में से क्यों यहाँ पर शरद फुटक थे जिन्होंने इस पर हमला किया और शिकार भी किया. तो इसी तरह से ये पहला अंक प्राप्त होता हुआ और इसी के साथ साथ ये टाइम आउट था. बाद में देखेंगे ये जवाबी हमला देने के लिए एक ही रन तैयार है. जी ने पिछली बार यहाँ पर सेव दिया गया था लेकिन इस बार देखते हैं क्या करते हैं. आज के दिन का ये दूसरा सेमीफाइनल का मुकाबला देख रहे हैं. कलबस्ते और कोटपटसोनी के बीच का मुकाबला है. 2-2-2 और 1 का डिफेंस यहाँ पर सुरक्षा पंक्तियां अच्छी तरह से सजाते हुए. लेकिन इस बार सूरज पूरी तरह से ये किरण है पूरी तरह से गुमसाम है क्योंकि उनके पास कोई मौका नहीं दिया है. पूरी तरह से खुद को सुरक्षित किया है कलबस्ते की टीम ने. और कलबस्ते की टीम को सुरक्षित करने के बाद अब यहाँ पर पलटवार करने की जरूरत है. पहला हाफ है 11 नंबर के ये खिलाड़ी यहाँ पर कोशिश कर रहे हैं. आज के दिन की ये बहुत ही अहम रेड है लेकिन इस बार कामयाब होते हुए अंपायर की तरफ से 1 का इशारा आता हुआ 1 अंक मिलता हुआ कलबस्ते के टीम के लिए. अभिजीत फूटक हट्टे कट्टे खिलाड़ी है. ताकतवान खिलाड़ी है. क्षमतावान खिलाड़ी है जिन्होंने एक खिलाड़ी को आउट करने का जरूर यहाँ पर प्रयास किया था. जब तक विसल नहीं बजती तब तक यहाँ पर अंक नहीं मिलता है. यही कबड्डी की खासियत है. जब तक यहाँ पर ये देखेंगे तो अच्छी कोशिश अच्छा प्रयास. लेकिन इस बार पहले हाथ में एक खाली हाथ जाएंगे या अंक प्राप्त करेंगे. इंडियन नेव्ही कॅप्टन आणि त्याचबरोबर या गावचे मर्चंट नेव्ही मधील आदरणीय कॅप्टन शेंबेकर साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालेले. त्यांना मी विनंती करतो या विचार मंचावरती येऊन आपण स्थानापन्न व्हायचं आहे. त्याचबरोबर त्यांच्या सहपरिवार ते या ठिकाणी दाखल झालेले आहेत. त्यांचं आम्ही अत्यंत मनापासून स्वागत करतो. वेलकम सर. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. मर्चंट नेव्ही कॅप्टन पद ही आपल्याकरिता भूषणावह गोष्ट आहे. त्याच पद्धतीने अजिंक्य पवार ही देखील आपल्याकरिता अभिमानाची गोष्ट आहे. अजिंक्य पवारकरिता पुन्हा एकदा टाळ्या झाल्या पाहिजेत. मला वाटते समोरचे प्रेक्षक प्रवेशद्वारावरती प्रेक्षक कंजूस दिसत आहेत. अजूनही त्यांच्याकडून टाळ्या वाजत नाहीये. बघूया तुमच्या टाळ्या. फक्त प्रवेशद्वारावरचे प्रेक्षक आहेत ना त्यांच्या टाळ्या. पिंक टी शर्ट काल मला वाटतंय कानपूर लाईन बंद आहे की काय. अतिशय जबरदस्त. कारण अजिंक्य पवार करिता एवढं बोलणं मला वाटतंय चालू शकतं. कारण अजिंक्य पवार हे आपला अभिमान आहे, स्वाभिमान आहे, लाल मातीतलं टॅलेंट आहे. आणि तशाच प्रकारचं टॅलेंट आपण व्यासपीठावरती पाहतोय. जे मर्चंट नेव्हीमध्ये असणारे आदरणीय श्रीयुत शेंबेकर साहेब आणि त्यांच्या धर्मपत्नी 3 नंबर जर्सी घातलेला हा खेळाडू एक चांगल्या प्रकारची चढाई करतोय. दुसरा उपांत्य फेरीचा सामना आपण पाहतोय जो कोटपटसोनी विरुद्ध कळपस्ते यांच्या दरम्यान आपण सामना पाहतोय. पहिला डाव आहे आणि पहिल्या डावातली 3 नंबर जर्सी घातलेला चढाई करतोय. छान प्रकारे चढाई करतोय. कोणत्या प्रकारचा गुण प्राप्त होत नाहीये. निरंक पद्धतीने तो निश्चितच परत नाव आहे.
कारण त्याच्याकडे तेवढा कालावधी नाहीये, 30 सेकंदाचा कालावधी असतो आणि त्यामध्ये ती चढाई पूर्ण करायची असते. काही महाराष्ट्रापुरतं मर्यादित नाही तर हे अखंड भारतापुरतं देखील मर्यादित नाहीये. तर हे नाव अखंड जगाकरता या ठिकाणी लिहिलं गेलेलं आहे. कारण याच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सगळ्यात मोठी लिखित अशा प्रकारची जी राज्यघटना लिहिली, हा विक्रम याच आपल्या महाराष्ट्राला मिळालेला आहे, तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या माध्यमातून. मात्र या ठिकाणी आपण मैदानाकडे गेलो तर त्यानंतर आपल्या लक्षात येईल की हा चढाई कुठे चांगल्या प्रकारची चढाई करतोय, तो जलद गतीने ही चढाई करण्याचा प्रयत्न करतोय. त्याला मात्र सलग 2 चढाईमध्ये कोणत्याही प्रकारचा गुण प्राप्त करता येत नाहीये. तो खाली हाथ म्हणजे निरंक पद्धतीने ही चढ़ाई पूर्ण करते हैं. फिर एक बार अब यहाँ पर हमला करने की कोशिश 3 खिलाड़ी अंदर है, सुपर टैकल ऑन रहेगा. टच लाइन के ऊपर यहाँ पर एक कलम्बस के खिलाड़ी यहाँ पर रेड करने की तैयारी करते हुए देखेंगे ना. एक तरफ 3 खिलाड़ी, एक तरफ एक कोने में सिर्फ एक खिलाड़ी है. ये 7 नंबर वाले खिलाड़ी, इनको कुछ किसी भी साथ नहीं चाहिए, वो अच्छी तरह से कोशिश करते हैं, अच्छी यहाँ पर डिपेंडिंग करते हुए टैकल करने की कोशिश, लेकिन इसमें कोई भी कामयाबी नहीं है. यहाँ पर खाली हाथ वापस आ चुके हैं. अब अनिश के कंधों पर यहाँ पर जिम्मेदारी है, अनिश के कंधों पर यहाँ पर जिम्मेदारी है रेड करने की. 2 और 5 की रेड है. पिछली 2 रेड इसी खिलाड़ी ने की थी, लेकिन कोई भी अंक नहीं प्राप्त किया था. लेकिन इस रेड में इस खिलाड़ी को ये 1 अंक प्राप्त करना ये कंपल्सरी रहेगा. अब यहाँ पर कंपल्सरी है, लेकिन इस बार ये देखिए अच्छी कोशिश है. काउंटडाउन शुरू. यहाँ पर ये आखिरी वक्त शेर क्या करता है, आपको शिकार करनी है तो यहाँ पर उसके पीछे बेस्ट है. व्हाट ए कैचिंग, क्या बात है. लाजवाब यहाँ पर ये रेड करते हुए और रेड में पूरी तरह से कामयाब होते, सुपर टैकल किया. अब यहाँ पर ये जो रेडर है, ये हुक्मी रेडर है, जिनके पास जरूर यहाँ पर मौका मिलता हुआ, बार बार यहाँ पर ये मौका मिलता हुआ. पहला हाथ है, पहले हाथ में देखेंगे तो पगड़ा भारी है. कौन पटसोनी 12 अंक है और कलबस्ते के 7 अंक है. कलबस्ते को 7 देने की जरूरत है. एक दूसरों को एक खिलाड़ी दूसरे खिलाड़ी को साथ देंगे तो कलबस्ते का भी यहाँ पर जो स्कोरबोर्ड है वो आगे चल सकता है. चलती का नाम गाड़ी है, आपको सबको मालूम है. लेकिन यहाँ से मेरे को गाना याद आ रहा है अदनान जी का, थोड़ा सा लिफ्ट करा दो, थोड़ा सा लिफ्ट करने की जरूरत है. लेकिन इस बार ये देखिए ज्यादा कोशिश कर रहे हैं, अच्छा फुटवर्क है. लेकिन यहाँ पर कभी कभी ऐसा कहा जाता है ज्यादा जोश में होश को बैठेंगे तो मैदान के बाहर बैठने की मुसीबत आपके ऊपर आ सकती है. लेकिन इस बार देखेंगे ना तो ये खिलाड़ी लीजेंड खिलाड़ी है, अच्छी रेड करते हैं. पहले हाथ में अच्छी रेड की थी सिद्धेश, यहाँ पर रेड करते हुए सिद्धेश की रेड, जिन्होंने आज के इस दूसरे सेमीफाइनल में अच्छी कोशिश की है, अच्छा प्रयास किया है, अपने टीम के लिए अच्छा योगदान भी दिया है. वही कौन पहुंचाने का खिलाड़ी अब खाली हाथ जाने के लिए तैयार है, क्योंकि उन्हें मालूम है मेरे पास सिर्फ 30 सेकंड का समय है. उनमें से काउंटडाउन शुरू होने के बाद वो वापस जाते हुए. लेकिन अब जिम्मेदारी 4 नंबर के खिलाड़ी सोहम के पास है. 4 खिलाड़ी अंदर है. क्या देखेंगे ना यहाँ पर ये समय है, पीठ के ऊपर 4 नंबर है और 4 खिलाड़ी अंदर है कौन पहुंचाने के. और कलबस्ते की टीम यहाँ पर ये रेड करके भी. This is the first semi-final between Konpansoni and Konpansoni versus कलबस्ते के. ये 2 और 2 की रेड. सिद्धेश अब आगे जाकर खेलने की कोशिश करते, लेकिन इस बार देखिए हैंड टच करने की कोशिश, क्योंकि उन्हें मालूम है इस रेड में मुझे यहाँ पर वापस नहीं जाना. लेकिन इस बार ये टैकल किया, अच्छी कोशिश की थी. आखिरी वक्त यहाँ पर मैट पर गिरे थे, गिरने के बाद यहाँ पर गलती पर मंगेश यहाँ पर रेड करने के लिए तैयार है. मित्रांनो पहा, एकूण 11 नंबर जसे घेतलेला मंगेश मात्र ही चढाई करतोय. एकूण 3 खेळाडू मैदानात आहेत. सुपर टॅकल ऑन असणार आहे आणि सुपर टॅकल ऑन असताना मात्र ही चढाई केली जाते. खोलवर तो हँड टच करण्याचा प्रयत्न करतोय, मात्र सुरक्षितपणे गाडी कोणत्याही प्रकारची गरज नव्हती. कोणत्याही प्रकारची गरज नसताना मात्र 4 नंबर जसे घेतलेले याच खेळाडूकडून चूक होते. त्याचं प्रत्यंतर पहा, एका गुणात होतं. ह्या एका गुणाने मात्र गुणफलक पुढे सरसावतोय. एकूण गुणसंख्या पाहिली 9 आणि
कोणपट सोडे 12-9-12 अशा प्रकारचा आपण सामना पाहतोय. विजयाचा 12 घ्यायचा असेल तर कोणपट सोन्या अशा प्रकारची जी धुरा आहे ती आपल्या खांद्यावरती सांभाळावी लागणार आहे. 6 नंबर जसे घेतला चढाईपटू चढाई करतोय. आदरणीय दीपक सावंत यांना विनंती करतोय. प्रमोदजी सावंत यांना विनंती करतोय आपण या ठिकाणी नितीन जींचा या ठिकाणी सन्मान करावा. नितीन जी साहेब एक चांगल्या प्रकारची पकड झटापटी होते. स्ट्रगल केला जातोय. ब्लॉक केलाय आवाज येतोय. रायडर ब्लॉक अतिशय सुरेख ब्लॉक दोन्हीही या ठिकाणी जे खेळाडू पाहिले तर अनुभवी आहे. फिर एक बार दूसरा डाव सुरू होता हुआ, दूसरा हाफ सुरू होता हुआ. मित्रांनो या ठिकाणी संपूर्ण स्पर्धेची झाली आहे तयारी. कोण कोणावरती पडणार भारी आणि पराभव पडतोय जिवारी. त्यामुळेच या ठिकाणी प्रत्येक खेळाडू करतोय लय भारी अशा प्रकारची कामगिरी आणि या कामगिरीमध्ये अशा प्रकारच्या चढाईपटूला पहिल्याच या ठिकाणी चढाई सुरू केली जाते दुसऱ्या डाबामध्ये. आता मात्र 2 नंबरच्या घेतला चढाईपटू या ठिकाणी ही चढाई करतोय. 2 खेळाडू मैदानात आहेत. मगाची ज्या शरदने चांगल्या प्रकारची चढाई रोखली होती त्याच शरद तशा प्रकारची कामगिरी करणार का, सुपर टॅकल करणार का? कारण मागील सामन्यामध्ये मागील डाबामध्ये त्याने चांगल्या प्रकारची कामगिरी केली होती. तो शरद अजून मैदानात आहे मात्र त्याला प्रत्युत्तर दिलं जात आहे. ते म्हणजे 9 नंबरच्या चढाईपटू कडून आहे. शरदच्या पाठीवरती 6 नंबर आहे आणि चढाईपटूच्या पाठीवरती 9 नंबर आहे. बदल अंक उलटा केला तर त्या ठिकाणी तुमच्या लक्षात येईल. आता मात्र चढाईची जबाबदारी पुन्हा एकदा 12 नंबर जसे परिधान केलेल्या या चढाईपटूच्या खांद्यावरती होती. तो मात्र औपचारिकता पूर्ण करतोय, वेगळी रणनीती आखतोय आणि 4 नंबर जसे घेतलेल्या या चढाईपटूला मात्र प्रत्युत्तर द्यावं लागतंय. तर नाही नंबरची तो या ठिकाणी स्पर्श करण्याचा प्रयत्न करतोय, स्पर्शही करतोय, स्वतःच्या डाव्या कोपऱ्यात जातोय. 2 खेळाडू मैदानात आहेत. सुपर टॅकल या ठिकाणी होण्याची संधी आहे. त्यामुळे तो सावधपणे आणि सुरक्षितपणे या ठिकाणी स्वतःला सुरक्षित करण्याचा प्रयत्न करणार आहे. कारण त्याला माहित आहे की 30 सेकंदाच्या कालावधी काउंटडाऊन सुरू झालं. आता काउंटडाऊन सुरू झाल्यानंतर तो मध्यरेषेवरती धडकतोय आणि आपल्या क्रीडागडात क्षेत्ररक्षणाकरिता सज्ज असणार आहे. आता मात्र जो मजबूत बांध्याचा आहे, शरीरयष्टी पाहिली तर तुमच्या लक्षात येईल की ताकदवान खेळाडू आहे. परंतु या संपूर्ण खेळामध्ये ताकद तर महत्वाची आहे, त्याचबरोबर संयम महत्वाचा आहे आणि त्याचबरोबर आपल्या जो मनामध्ये येणारा विचार देखील फार महत्वाचा आहे, निर्णय फार महत्वाचा आहे. मित्रांनो आपल्याला गुगलवरती सगळ्या गोष्टी मिळतील परंतु हिंमत निर्णय हे आपल्याला गुगलवरती मिळणार नाही. पुन्हा एकदा त्या ठिकाणी ही चढाई करतोय. खूप जातोय हँडटच केल्याचा दावा केला जातो. प्रेक्षकांकडून टाळ्या बसतात, प्रेक्षकांकडून टाळ्या बसतात परंतु पंचांची शिटी भरणं हे अनिवार्य असणार आहे. पंचांकडून शिटी भरणं हे अनिवार्य असणार आहे आणि ती अनिवार्यता पूर्ण केली जाते का ते पाहिजे. अनिवार्यता पूर्ण होते अर्थातच 1 गुण प्राप्त होत आहे. 1 गुण प्राप्त होतो. 6 नंबर जर्सी घातलेला हा चढाईपटू ज्या संघाकडे पहिल्या डाबात आघाडी होते त्या बिघाडीमध्ये त्यावरती बिघाडी करण्याचे काम या गणपती संघाने केलेलं आपण पाहतोय. शरद मात्र थर्ड रेड करता गेलाय. धूप करू चूक केली जाते आहे, ऑल आउट होण्यापासून रोखलं जात आहे आणि रोखल्यानंतर मात्र या ठिकाणी चांगला प्रयत्न आहे. एक चांगल्या प्रकारचा प्रयत्न शरदने मात्र बऱ्याच वेळा संकट मोचक ही भूमिका बजावली आहे. ती म्हणजेच कोणपट संघाकरिता तो शरद बरोबर मैदानाच्या डाव्या कोपऱ्यातून तो संरक्षण करतोय. म्हणजे डावा रक्षक म्हणजेच लेफ्ट कॉर्नर म्हणून तो भूमिका बजावतो. 4 नंबर जसे घेतला चढाईपटू ही चढाई करतोय. दुसऱ्या डाबातली ही महत्वाची चढाई आहे. एकूण 2 खेळाडू मैदानात आहे. 4 नंबर जसे घेतला चढाईपटू ही चढाई पूर्ण करतोय. कोणत्या प्रकारचा त्याला गुण प्राप्त होत नाही, निरंक पद्धतीने तो परततोय. आता मात्र एका मजबूत अशा प्रकारच्या 10 नंबर जसे घेतलेल्या चढाईपटूला ही चढाई करावी लागते. तो चढाईपटू अभि या ठिकाणी ही चढाई करतोय. अभि फुटक हे नाव जर पाहिलं तर कबड्डी करिता फार महत्वाचं आहे. अशा प्रकारच्या अभिकडून ही चढाई केली जाते. अभि मात्र या ठिकाणी पाहूया अभिला मात्र जबरदस्त ब्लॉक केला. बरोबर पहा दोन्ही पायांवरती आक्रमण केलं होतं, दोन्ही पायांमध्ये पकड टाकली होती. पकड टाकून या चढाईपटूला रोखलं गेलंय. आता मात्र पुन्हा एकदा शरद अशा प्रकारची कामगिरी करणार की शरद या ठिकाणी बाद केलं जाणार. 11 नंबर जशी घेतलेला चढाईपटू बरोबर खोलवर जातो का, शरद सरेंडर करतो का ते पाहायचं. स्वतःला सरेंडर करतोय.
सरसचा पाय बरोबर अंतिम रेषेला लागतोय आणि त्यानंतर या ठिकाणी टाइमपास केला जाणार आहे, कारण दुसरा डाव आहे. गुणफलक जर पाहिलं तर या ठिकाणी पुढे सरसावतं 15 आणि त्यानंतर 15 अधिक आताचे एकूण हे 3 गुण 15-15. सामना चांगला आहे. 15-15 निश्चितच टाळ्या झाल्या पाहिजेत, कारण दुसऱ्या सामन्यात या ठिकाणी बरोबरी होते. दुसऱ्या डावामध्ये बरोबरी झाल्यानंतर मात्र इथून खूप कामगिरी करणार जो संघ कमी चुका करेल तो या ठिकाणी विजय प्राप्त करणार आहे आणि या स्पर्धेच्या अंतिम फेरीमध्ये दाखल होणार आहे. मात्र किरणने या ठिकाणी चांगल्या प्रकारची कामगिरी केली होती पहिल्या डावात. त्यानंतर मात्र किरण दुसऱ्या डावात बाहेर गेल्यानंतर संघ पूर्णतः मुकार झाल्यासारखं झालं होतं आणि त्यानंतर मात्र किरण आता मैदानात आलेला आहे. खेळ उंचावणार का, दर्जा उंचावणार का, हे या प्रश्न या सगळ्या प्रश्नांची उत्तर आपल्याला या ठिकाणी मैदानातून मिळणार आहे. 4 नंबर त्याची घेतलेला हा चढाईपटू चढाई करतोय. जी कळंबची संघाची चढाई आहे हिला मात्र रोखण्याची जबाबदारी पहा. 2-2-2 आणि 1 अशा प्रकारचं क्षेत्रक्षण सजवलेलं आहे आणि या क्षेत्रक्षणामधून त्याला मात्र गुण प्राप्त करावा लागणार आहे. हा गुण प्राप्त करणार की निरंक पद्धतीने तो चढाई पूर्ण करणार, मात्र त्याला निरंक पद्धतीने ही चढाई पूर्ण करावी लागते. ज्या वेळेला पहा 15-15 अशा प्रकारची गुणसंख्या होती त्यानंतर मात्र ही दुसरी चढाई असणार आहे ती म्हणजेच ग्रामस्थ कोणपणसोडे संघाकडून अभिफुटक. या अभिफुटकडे पाहिल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की कबड्डी करता साजेशी अशा प्रकारची शरीरयष्टी आहे. आजकालची मुलं आपण मोबाईलवरती पाहतो, व्हॉट्सअपवरती पाहतो. आज मात्र हा अभि चांगल्या प्रकारची शरीरयष्टी कमावतोय आणि त्यानंतर तो मैदानात चांगल्या प्रकारचा खेळ करण्याचा प्रयत्न करतोय. तशाच प्रकारची ही सूचना किंवा अशा प्रकारचं आव्हान मी प्रत्येक विद्यार्थ्याला किंवा प्रत्येक छोट्या मुलाला करणार आहे. व्हॉट्सअपवरती जाण्याऐवजी तुम्ही मैदानात या आणि आपली शरीरयष्टी कमवा. आणि अशा प्रकारचा आदर्श आपल्या व्यासपीठावरती देखील असणार आहे आणि ते आहेत म्हणजे आदरणीय सन्माननीय शेमबेकर साहेब. कारण त्यांची शरीरयष्टी पाहिली, उंची पाहिली की तुम्हाला लक्षात येईल की उंच माणूस कसा असावा किंवा नेहमीमध्ये जर तुम्हाला कार्य करायचं असेल तर काय करावं लागेल. तर या सगळ्या गोष्टींची गणित तुम्ही आत्ताच बांधून घ्यायची आहेत, नाहीतर अन्यथा पुढचा काळ निश्चितपणे धोक्याचा असणार आहे. चढाईपटू 1 नंबर चढाईपटू चढाई करतोय. ही चढाई इथून मोठाची चढाई असणार आहे. जर किरणला मैदानाच्या बाहेर ठेवलं तर काय घडू शकतं हे आपण यापूर्वी पाहिलेलं आहे. तोच किरण पूरी तरह से बाहर कर रखा है. पूरी यहाँ पर 3 उनके ऊपर हमला करते हुए और हमला करने के बाद 2 बोल रहा है कि 4 नंबर वाली ये खिलाड़ी है. ये जो तुरुप का इक्का कहता है ना, इसे यहाँ पर रेड पे भेजा. क्यों भेजा है पता नहीं, क्योंकि यहाँ पर ये 3rd रेड है, 2 और लेग की रेड है. तो इसी तरह से इस रेड में अच्छा काम करने की जरूरत है. छोटी सोच का तो इसी तरह से ये देखिए मैंने जरूर यहाँ पर छोटी सोच की थी, लेकिन इस खिलाड़ी की सोच बड़ी सोच थी. डू और डाई के रेड पर खुद को यहाँ पर पूरी रिस्क ली थी और रिस्क में पूरी तरह से कामयाब होते हुए 1 रन प्राप्त करते हुए. लेकिन इस बार 3 नंबर की खिलाड़ी है अनिश है, रेड करने के लिए तैयार है, जिनके पास मौका मिलता है. दूसरा हाफ है और दूसरे हाफ में देखेंगे तो स्कोरबोर्ड अच्छी तरह से जलर और ज्यादा फास्ट यहाँ पर खेल किया है कलबस्ते की टीम ने. अब 2 और की रेड खत्म होने के बाद हमला करते हुए पलटवार करने की जरूरत है. पलटवार जरूर यहाँ पर ये कलबस्ते की टीम ने किया है. अब कोटपटसोडे की टीम को पलटवार करेंगे तो जरूर यहाँ पर ये मैच में रोचक भरा यहाँ पर मैच बन सकता है. रोंगटे उठने वाला मैच भी यहाँ पर बन सकता है. लेकिन 4 खिलाड़ी कुल मिलाकर 5 खिलाड़ी अंदर है. बीच में देखेंगे शरद खिलाड़ी, ये जो बीच वाले कॉर्नर की यहाँ पर पूरी तरह से जिम्मेदारी अपने कंधों पर लेती है. आपको कौन उठाता है में से आपको मात्र 3 नंबर घेतलेला चढाईपटू ही चढाई करतोय, जी महत्वाची आणि या ठिकाणची या दुसऱ्या डावातली महत्वाची चढाई याच अनिशकडून केली जाते. तो पहाट टचलेवरती जाते, स्वतःच्या बरोबर डाव्या कोपऱ्यात गेलाय आणि डाव्या कोपऱ्यातून मध्यावरती पुन्हा एकदा पहाट उजव्या कोपऱ्यात आलाय आणि उजव्या कोपऱ्यातून पुन्हा तो डाव्या कोपऱ्यात जातोय आणि डाव्या कोपऱ्यात गेल्यानंतर अद्याप त्याला कोणत्याही प्रकारचा गुण प्राप्त होत नाहीये. शेवटचा डाब आहे आणि शेवटच्या डाबातले काउंटडाऊन सुरू झालेले आहे या चढाईतलं आणि काउंटडाऊन सुरू झाल्यानंतर प्रत्युत्तर मात्र 4 नंबर त्याचे घेतलेल्या या चढाईपटूकडून दिले जाते. जो सोहम आहे, सोहम ही चढाई करतोय. अतिशय गुणवान अशा प्रकारचा खेळाडू आहे, किरकोळ शरीरयष्टी आहे. उंची मात्र थोडीशी या ठिकाणी कबड्डीला साजेशी अशा प्रकारची उंची आहे ती या सोहमची. तो सोहम पहा खुल्या गटातील प्रकाश ज्योतातील मॅटवरील स्पर्धेमध्ये खेळताना पाहतोय. सिद्धार्थ क्रीडा मंडळ धामणवडे
बौद्ध बळी यांच्या वतीने आयोजित केलेले गेली 3 दिवस या स्पर्धेचा आपण आस्वाद घेतोय. आजचा शेवटचा दिवस आहे. शेवटच्या दिवसातला शेवटचा अशा प्रकारचा उपांत्य फेरीचा आपण सामना पाहतोय. यानंतर मात्र एक अंतिम सामना असेल. डू ऑर डायची लढाई. खोलवर जातोय, बोनस टिपण्याचा या ठिकाणी प्रयत्न करतोय. पाहूया बोनस दिला जातो का. थम्सअप म्हणजेच अर्थातच ती बोनसची खूण असणार आहे. ती पंचांकडून होणं फार गरजेचं आहे. तुमच्या टाळ्या, तुमच्या शिट्ट्या याही पेक्षा पंचांचा हात फार महत्वाचा असणार आहे. पंचांचा हात पडतोय याचा अर्थ या ठिकाणी गुण प्राप्त होतोय. तो कोणपटसोडे संघाला शेवटची 5 मिनिट असणारा गुणफलक. कोणपटसोडे 16, कळंबसकी 17. निश्चितच खतरा असणार आहे. 16 बरीच धोक्याचं म्हणतात. हे गाणं तुम्ही सगळ्यांनी ऐकलेलं आहे. आता धोका मात्र या कोणपटसोडे संघाला आहे. पहिल्या डावात त्याच्यावर 3 गुणांची आघाडी होती. त्यानंतर त्यामध्ये बिघाडी केली आहे आणि चांगल्या प्रकारची कामगिरी करत या दुसऱ्या डावावरती पकड करणारा हा कळंबसचा संघ आपण पाहतोय. या चाळीत मात्र त्याला गुण प्राप्त करायचा आहे. थर्ड रेड वरती हा या ठिकाणी खेळ बाद होतोय. 17-17 गुणफलक पहा. 17-17. तुम्हाला सामना आवडलाय का. सामना आवडलाय का. टाळ्या होत आहेत ना. मग टाळ्या का कमी होत आहेत. या बाजूचे प्रेक्षक आहेत टाळ्या बघूयात. या 17-17 करता टाळ्या तुमच्या फक्त तुमच्या. या बाजूच्या टाळ्या, या बाजूच्या टाळ्या. कंजूस आहेत काही प्रेक्षक. मला वाटतंय कंजूस आहेत काही प्रेक्षक. अशा प्रकारचे योगीजी पवार आणि या स्पर्धेला अनेकांचे हातभार लागले. 17-17 अशा प्रकारचा आपण गुणफलक पाहतोय. 17-17 अब जहाँ पर खतरे की घंटी दोनों टीमों के ऊपर गए मंडराती हुई. लेकिन इस बार ये देखेंगे ये 4 नंबर के खिलाड़ी है जहाँ पर कोशिश की जगह यहाँ पर रेड की है. ये सोहम है, ये रेड करते थे. अच्छी कोशिश है जाता यहाँ पर ये आक्रमण करने की कोशिश करते हुए, अटैक करने की कोशिश करते हुए, लेकिन इसमें कोई भी कामयाबी नहीं है. खाली हाथ वापस जाते हुए. कबड्डी ये जो जंगल है, इस जंगल का शेर ढूंढने की कोशिश करेंगे. आज के दिन का फाइनल मुकाबला भी इस मैच के बाद होने वाला है. फाइनल में नाम दर्ज करने वाली टीम देखेंगे तो मोडकवाड़ी की टीम है और इसमें से जीतने वाली टीम मोडकवाड़ी के सामने फाइनल में खेलने के लिए तैयार रहेगी. लेकिन इस बार की किरण है मैदान में आए हैं. इसके बाद यहाँ पर पलटवार जरूर होगा. आखिर 3 मिनट का खेल यहाँ पर शेष 4 नंबर के खिलाड़ी ये सोहम यहाँ पर रेड करते थे. जिनके पास जरूर मौका है. 2-2-2. अब ये देखिए क्या बात है. अच्छा पुश किया मित्रांनो. पुश करो और खुश रहो. तो इसी तरह के ये यहाँ पर हमला करते थे. शेवटची ही महत्वाची अशा प्रकारची थर्ड रेड आहे आणि या थर्ड रेड करता मात्र हा सिद्धेश जातोय. सिद्धेशची ही रेड असणार आहे. तो सिद्धेश पुन्हा एकदा खोलवर जातोय. खोलवर जाऊन ती चढाई करण्याचा प्रयत्न करणार आहे. निश्चितच या ठिकाणी गुणफलक थोडेफार मागे पुढे झालेला आपण पाहतोय. मात्र दोन गुण प्राप्त होत आहेत. काळ देखील तशा प्रकारचा हा निश्चितच खराब असणार आहे. त्यामुळे पाण्याचा निश्चितच आपण चांगल्या प्रकारे वापर करूया. कारण आपण मे महिन्याच्या दिशेने जातोय. पाण्याची टंचाई आणि टँकरचा पहिला अप्रतिम या ठिकाणी चांगल्या प्रकारे प्रत्युत्तर दिलं जातं. 2 मिनिटं शिल्लक आहेत. गुणफलक पाहिलं तर महत्वाची अशा प्रकारची चढाई मात्र या ठिकाणी सिद्धेशकडून केली जाणार आहे. सिद्धेश मात्र ही चढाई करतोय. कोणत्याही प्रकारचा त्याला अद्याप गुण प्राप्त होत नाहीये. कारण त्याला माहित आहे की आपल्या संघाकडे 1 गुणाची आघाडी आहे. 3 मिनिटांपेक्षा कमी कालावधी शिल्लक आहे. या सगळ्यांची तो समीकरण बांधतोय आणि समीकरण बांधून तो ही चढाई टाइमपासच्या धोरणाखातर तो संपूर्ण करतोय. मात्र शेवटच्या क्षणाला तो आक्रमण चढवत असताना त्याला कोणत्याही प्रकारचा गुण प्राप्त होत नाहीये. त्यानंतर मात्र सोहम मात्र ही चढाई संपवतोय. एक वेगळी रणनीती आहे. बहुधा ही या ठिकाणी डू ऑर डायची चढाई असावी परंतु नाहीये. चढाई मात्र पुन्हा एकदा तोच चढाई बंद करतोय. सिद्धेश म्हणून चढाई केली जाते. 7 नंबर त्याचा घेतलेला हा सिद्धेश खोलवर जातोय. आक्रमण जर पाहिलं तर डाव्या कोपऱ्यातून उजव्या कोपऱ्यापर्यंत येतो आणि बरोबर तो लॉबी पूर्वी तो थांबतो. हे त्याचं वैशिष्ट्य आहे. ही वैशिष्ट्यपूर्ण अशा प्रकारची चढाई आहे. शेवटचा 1 मिनिट शिल्लक आहे. 1 गुणाची आघाडी अजूनही या ठिकाणी कोणपटसोडे संघाच्या खात्यात आहे. चढाई मात्र करावी लागणार आहे. ती या 1 मिनिटामध्ये 11 नंबर जर्सी घातलेला या मंगेशच्या खांद्यावरती आहे. मंगेश पाहूया मंगेशला यश प्राप्त होतं का. आणि मंगेश मात्र आक्रमण चढवणार आहे. कारण त्याला माहित आहे की 60 सेकंदांपेक्षा कमी कालावधी शिल्लक आहे. ही चढाई संपते. चढाई संपल्यानंतर मात्र या ठिकाणी चढाईची जबाबदारी 2 चढाई आहे.
डू ऑर डायची चढाई आहे आणि डू ऑर डायच्या चढाईमध्ये या ठिकाणी या खेळाडूला फक्त न पकडता जर पाठवलं म्हणजे स्वतःला सुरक्षित केलं असं तर मात्र हा खेळाडू मैदानाच्या बाहेर जाऊ शकतो. फक्त बचावात्मक अशा प्रकारचा पवित्र घ्यायचा आहे, बचाव करायचा आहे, बचाव केला जातो का ते पाहायचं आहे. कारण हा सिद्धेश एकूण चांगल्या प्रकारची कामगिरी करतोय. सिद्धेश पाहतोय पुढं बोलत पहा बोथ आउट. गुणफलक पहा अजूनही या ठिकाणी गुणफलक झड असणार आहे ते म्हणजेच या गुणपटछोडे संघाचं 11 नंबरचा चढाईपटू ही चढाई करतो. अतिशय महत्वाची चढाई आहे, डू ऑर डायची चढाई आहे. या चढाईत मात्र त्याला खोल आणि धन्यवाद.